आज आम्ही सगळे निघालोय फिरायला. रोज रोज तेच तेच काम, खरंच खूप कंटाळा आल्यासारखं झालं होतं. मग म्हटलं एक 2 दिवसाची ट्रिप काढावी आणि डब्यासाठी काय बनवावं हा विचार चालला होता. नंतर लक्षात आलं की आईची एक जुनी पारंपरिक रेसिपी आहे भरलं वांगं. आणि हे वांगं ना 2-3 दिवस तरी चांगलं आरामशीर टिकतं, अजिबात खराब होत नाही. काय होतं बऱ्याचदा आपण ट्रिपला वगैरे किंवा कुठे प्रवासामध्ये बऱ्याच वेळेला बाहेरचं खाण्यात येतं आणि त्यानंतर उलट्या, मळमळणं वगैरे त्रास सुरू होतो. त्यापेक्षा घरचं जेवण कधीही चांगलं. त्यामुळे शक्यतो प्रवासामध्ये बाहेरचं खाणं आम्ही टाळतोच. तर इथे बघा मस्त अशी गावरान वांगी घेतलेली आहेत. काटेरी वांगी असल्यामुळे सगळ्यात अगोदर त्याचे काटे काढले आणि मधून देठ कट करून वांग्याचे आता 4 भाग असे करून घ्यायचे आहेत. भाग म्हणजे एकदम सुटसुटीत करायचे नाही आहेत. अशा पद्धतीनं वांगं मी कट करून घेतलेलं आहे पहा. कारण आपणाला हे भरलं वांगं बनवायचं आहे. वांगी चिरल्या-चिरल्या लगेच पाण्यामध्ये टाकायची, नाहीतर वरून अशी काळी पडल्यासारखी होतात. ही भाजी बराच वेळ चांगली टिकावी यासाठी छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. सगळी वांगी चांगली स्वच्छ धुवून घेतली. आतमध्ये एखादं किडकं वगैरे आहे का नाही हे पाहायचं. बऱ्याचदा वरून चांगली दिसतात आणि आतमध्ये किडलेले असतात. यासाठी लागणारा खास मसाला बनवायचा आहे. सगळ्यात अगोदर शेंगदाणे घेतले. शेंगदाणे जास्त न भाजता थोडासा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि अगदी थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे. त्यामुळे छान कडक शेंगदाणे भाजले जातात आणि अजून महत्त्वाचे जिन्नससुद्धा यामध्ये घालायचे. त्यामुळे थोडंसं तेल अगोदर घालून घेतलं. लगेचच यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे. आता खोबरं असं बारीक पातळ कट करून घाला किंवा खिसून घातलं तरीही चालेल. शेंगदाणे आणि खोबरं थोडेसे तेलामध्ये असे परतून घेतले ना, त्याचा खमंगपणा वाढतो, म्हणजे एकदम खमंग असा मसाला तयार होतो आपला. कढईमध्येच एका साईडला हे असं सारून घ्यायचं आणि थोडंसं तेल बघा यामध्ये दिसतंय कढईमध्ये, त्यामुळे तेल घालण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्यामध्येच 1 चमचा गच्च भरून असे जिरे घालायचे. या थोड्याशा तेलावरती हलकेसे जिरेसुद्धा भाजून घ्यायचे. जिरे पटकन भाजले जातात. लगेचच यामध्ये धने घालायचे. 1 छोटा चमचा धने वापरलेत. धने आणि जिरे भाजलेला एक खमंग असा सुवास यायला लागला की त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालायचे. आता तीळ घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला हवे असतील तर घाला. 1 इंच आल्याचा तुकडा असा बारीक कट करून घातलेला आहे. हे सगळं भाजून घेताना ना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. 1 छोटा लसणाचा कांदा सुद्धा सोलून यामध्ये घातलेला आहे. असा मसाला बनवून ठेवला ना, भाजी बनवायला काही फारसा वेळ लागत नाही. पटकन भाजी बनवून तयार होते आणि एकदम जास्त पण मसाला तुम्ही असा बनवून ठेवू शकता. कधी तर तुम्हाला असं आयत्या वेळेला वांग्याची भाजी जर बनवायची असेल घाई गडबडीच्या वेळेस, तर हा मसाला तुम्ही वापरू शकता. अजिबात खराब होत नाही. चांगला 8 दिवस तरी टिकतो. मस्त अशी ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर घेतली आणि घेताना त्याच्या कोवळ्या काड्या सकटच घ्यायची. चांगली धुवून घेते आणि नंतर मग या सगळ्या मसाल्यासोबत वाटून घ्यायची. यामध्ये जाईल आता चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट. आता तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. कोणताही घरगुती काळा मसाला किंवा लाल तिखट इथे तुम्ही वापरू शकता. थोडीशी हळद घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे कुठेसुद्धा, भाजी बनवतानासुद्धा आणि मसाल्यामध्ये सुद्धा, तरच ही भाजी चांगली टिकेल.
वांग्याची भाजी बनवण्याचे बरेच असे वेगवेगळे प्रकार आजपर्यंत तुम्ही पाहिले असतीलच आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर वांग्यामध्ये मसाला भरताना एकदम असा बोटाने व्यवस्थित छान असा यामध्ये दाबून भरायचा आहे. अशाच पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये मी मसाला भरून घेते. कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये एखादी रिंग ठेवायची. अजून थोडंसं पाणी मी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मात्र फास्ट करायची म्हणजे पाणी पटकन उकळतं. आणि एखाद्या चाळणीला वगैरे तेल लावून घ्या. आता तुमच्या लक्षात आलंच असेल हे कशासाठी करते ते. तर वांगे आपणाला उकडून घ्यायची आहेत. चाळणीवरती वांगी ठेवायची. पाण्याला चांगली उकळी यायला लागले. वरून एखादं चांगलं पॅक बसणारं झाकण ठेवायचं. एक 5 मिनिटच ठेवायचं आहे असं. आणि 5 मिनिटानंतर बघा बऱ्यापैकी वांगी उकडून झालेत. पलटी करून दुसऱ्या बाजूने पण चांगली वांगी आपली उकडून घ्यायची. त्यासाठी बघा अशी बाजू पलटी करून घ्यायची त्याची. आणि पुन्हा यावरती झाकण ठेवायचे. अगदी सहज यामध्ये चमचा रुतला जातोय. मस्त अशी वांगी वाफवून तयार झालेली आहेत. वाफवून घेतल्यामुळे यातला मसालासुद्धा एकदम घट्ट असा वांग्यामध्ये बसला आहे बघा. नाहीतर बऱ्याचदा आपण असं खारं वांगं किंवा असं परतण्याचं वांगं करतो ना, मसाला खूप असा कढईमध्ये सांडला जातो. तर यामध्ये एकदम घट्ट असा मसाला बसलेला आहे. चला पटकन भाजी बनवायला घेते. कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. फोडणीसाठी फक्त मोहरी आणि कढीपत्त्याचा वापर केला आहे. मोहरी आणि कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये उकडून घेतलेली वांगी सोडायची. सगळ्या बाजूने एकसारखी वांगी तेलामध्ये चांगली परतून घेतलेली आहेत. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून मस्त असं चमचमीत बिना पाण्याचं आपलं मसाला भरलं वांगं तयार आहे. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल, वांगं परतून घेताना यातला मसाला अजिबात खाली कढईमध्ये सांडलेला नाही आहे. अगदी तसाच आहे तसा मसाला वांग्यामध्ये आहे पहा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.